ज्यावेळेस एक्सपेक्टेड डेट अशी आहे, की 29 तारखेला चालू होऊ शकतं. तुम्ही सगळ्यांनी एम-एस-टी सी-ई-टीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर नोटिफिकेशन पडत असतात. आम्ही तर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचूच, पण तुम्ही सुद्धा त्याच्या थोडंसं कॉन्टॅक्टमध्ये राहत जा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा लगेच इन्फॉर्म होईल. ठीक आहे. आता 29 तारखेला रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू होणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा सेशन होईल, की कोणत्या कशाप्रकारे फॉर्म भरायचा आणि काय गोष्टी आहे. ठीक आहे. त्यानंतर आपलं 29 तारखेला चालू झाल्यानंतर ते असेल 16 तारखेपर्यंत. 29 ते 16 हा जो टाईम पिरियड असणार आहे, त्या टाईम पिरियडमध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे काय करायचंय, तुम्ही एम-एस-टी सी-ई-टीची जी एक्झाम दिली होती, एक्झामचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं. ही सी-ई-टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं युजर नेम, पासवर्ड केलं होतं ना, त्याच प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन आता ॲडमिशन प्रोसेससाठी होणार आहे. कॅप राउंडसाठी तुमचं आता रजिस्ट्रेशन होणार आहे. त्याच प्रकारे तुमचं एक नवीन अकाउंट उघडलं जाणार आहे, असं आपण समजू शकतो. ठीक आहे. आता आता त्यामध्ये ज्या 29 जून ते 16 जुलै हा जो टाईम पिरियड असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे रजिस्ट्रेशन सोबत, ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ठीक आहे. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमच्याकडे सध्या सगळे डॉक्युमेंट अवेलेबल पाहिजे. जर एखादं डॉक्युमेंट अवेलेबल नसेल, समजा जर तुम्ही कास्टमधून येत असेल, कास्ट कॅटेगरीमधून आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल, तुम्ही तहसीलमध्ये टाकलं असेल काढण्यासाठी, तर तुम्हाला तहसीलदार एक रिसिप्ट देतो. ती रिसिप्टचा फोटो काढून तो रजिस्ट्रेशनच्या वेळी यूज करायचा. ठीक आहे. या सध्या आता जुलैचा पूर्ण मंथ आपल्याला फक्त डॉक्युमेंट्स याच एका गोष्टीची काळजी आहे. बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या सगळ्या होऊन जाईल. पण डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे. सगळ्या डॉक्युमेंट्स जे तुमच्याकडे आहे त्याची एक फाईल बनवायची आहे. त्या फाईलमध्ये सगळे डॉक्युमेंट्स टाकायचे आहेत. 3-3 झेरॉक्सचे सेट सगळ्यांकडे रेडी पाहिजे. जेणेकरून काय होणार आहे, तुम्हाला ॲडमिशनला ज्यावेळेस तुम्हाला एखादं सीट अलॉट झाल्यानंतर तुम्ही ॲडमिशनला गेले, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक-एक झेरॉक्स, एक नाही 2 सेट ऑफ झेरॉक्स तिथं तुम्हाला द्यावे लागतात. ठीक आहे. त्यामुळे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स राहू द्या. तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स एकदा कॉलेजमध्ये जमा केले, तर तुम्हाला त्यानंतर कॉलेजवाले पास आउट होईपर्यंत ओरिजिनल डॉक्युमेंट देत नसतात. त्यामुळे डॉक्युमेंट्स चांगले त्याचे झेरॉक्स मारून ठेवायचे, कलर प्रिंट सुद्धा मारून ठेवायचे आणि डॉक्युमेंट्सचे लॅमिनेशन करून ठेवायचे. जेणेकरून कॉलेजमध्ये सुद्धा आता कॉलेजमध्ये कॉलेजवाले सुद्धा काही खूप चांगल्या प्रकारे तुमचे डॉक्युमेंट्स ठेवत नसतात. त्यामुळे ते फाटून वगैरे त्या सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट करण्यासाठी आपण डॉक्युमेंटला लॅमिनेशन वगैरे करायचं. या सगळ्या खूप बेसिक बेसिक गोष्टी सांगतोय मी, पण बरेचसे विद्यार्थी यात सुद्धा कन्फ्यूज असतात. काही करत नाही. ठीक आहे. आता यानंतर काय गोष्ट आहे, हे 16 जुलैला तुमचं काय होणार आहे, रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट होणार आहे. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं कसं? तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या 2 प्रोसेस आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ठीक आहे. तर ऑफलाईन प्रोसेस तुम्ही घ्यायची आहे. ऑनलाईनमध्ये काय होतं 7 दिवसाचा टाईम लागतो. त्यामध्ये पण परत अडचणी येऊ शकतात. ऑनलाईन झालं, नाही झालं, डॉक्युमेंटचा फोटो वगैरे नीट अपलोड झाला, नाही झाला. या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सगळ्यांचं माझं तुम्हाला एकच सजेशन आहे, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस तुम्ही करणार, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑफलाईन करायचं. ऑफलाईन कसं तर तुम्ही तुमच्या जो डिस्ट्रिक्ट असेल, जवळचं जे कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज, त्या ठिकाणी सी सेल कंडक्ट करत असते. तर प्रत्येक कॉलेजला आजूबाजूच्या तुमच्या एखादं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस चालू असते. ठीक आहे. ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मी तुम्हाला इन्फॉर्म करेलच. त्यावेळेस तुम्ही तुमच्या जवळच्या एफ-सी सेंटरला जाऊन म्हणजे तुमच्या जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जायचं आणि तिथे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करायचे. त्या ठिकाणी जाताना ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स सुद्धा सोबत घेऊन जायचे. ठीक आहे. अजून एक गोष्ट डॉक्युमेंट्सच्या रिलेटेड तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल, तर तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. कारण आधार कार्ड आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे स्पेलिंग मिस्टेक्स. काही विद्यार्थ्यांचं काय आधार कार्डवर वेगळी स्पेलिंग असते, कास्ट सर्टिफिकेटवर वेगळी असते. तर तशा प्रकारच्या जर काही गोष्टी असेल, तर त्या सगळ्या गोष्टी आत्ताच क्लिअर करून घ्या. कारण हा टाईम पिरियड त्याच्यासाठीच आहे. तुमचं ॲडमिशन पूर्ण कधी होणार आहे? सप्टेंबरमध्ये तुमचं कॉलेज चालू होणार आहे. ऑगस्टच्या नंतर ऑगस्ट पूर्ण तुमचा कॅप राउंडमध्ये जाणार आहे. सप्टेंबरमध्ये ॲडमिशन चालू होणार आहे. तर सप्टेंबरपर्यंत तुमच्याकडे तुमचे पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहिजेत. ठीक आहे. सप्टेंबरपर्यंत म्हणण्यापेक्षा तुम्हाला कॅप राउंडच्या अगोदरच सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडं पाहिजे. हा झाला डॉक्युमेंटचा विषय. ठीक आहे. 16 जुलैपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचंय. त्यानंतर तुमची येणार प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट.
आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशानुसार येत असते बघा. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते तुमची आता 5,00,000 विद्यार्थ्यांनी समजा पी-सी-एमची सी-ई-टी दिलेली आहे. त्यातल्या सगळेच विद्यार्थी काही रजिस्ट्रेशन करत नसतात. तर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांच्यानुसार सी सेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काढते. त्यामध्ये तुमचं कॅटेगरी वाईज मेरिट लिस्ट लागतं, तुमच्या होम युनिव्हर्सिटी वाईज मेरिट लिस्ट लागतं. ठीक आहे. आणि ऑल इंडिया सुद्धा तुमचं मेरिट लागत असतं. आता मेरिट प्रोव्हिजनल मेरिट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं कॅटेगरी एखाद्या वेळेस होऊ शकते चेंज वगैरे, पण हे सहसा होत नाही. बरं झालंच, तर त्यानंतर 2-3 दिवसांनी फायनल मेरिट लिस्ट लागते. ती फायनल मेरिट लिस्ट असते त्यामध्ये तुमचं पुन्हा तेच जास्त काही चेंज होत नाही, पण फायनल मेरिट लिस्ट त्यानंतर परत लागते. फायनल मेरिट लिस्ट 25-26 जुलैपर्यंत लागून जाईल. ठीक आहे. आता 25-26 जुलैला फायनल मेरिट लिस्ट लागते. त्यानंतर काय होणार चालू? त्यानंतर चालू होणार तुमचं कॅप ॲडमिशन प्रोसेस. इथून इथून खरी तुमची जर्नी चालू होणार आहे कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची. आणि इथून तुम्हाला खरंच आमची गरज पडणार आहे. इथपर्यंत सगळे विद्यार्थी येतात. सगळ्या विद्यार्थ्यांना इकडून-तिकडून ऐकून या सगळ्या गोष्टी ते रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या पुढची जी प्रोसेस असते तिथपर्यंत विद्यार्थी येतात. पण विद्यार्थी अडकतात कॅप राउंड प्रोसेसमध्ये. सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस. इथं सर्वात इम्पोर्टंट गोष्ट असते. बरेचसे रूल असतात, रेग्युलेशन्स आपल्याला फॉलो करावे लागतात. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण कॅप ॲडमिशन प्रोसेसला ऑप्शन फॉर्म फिलिंग करतो, त्यावेळेस तुमचं कॉलेज लिस्ट आम्ही तयार करणार आहोत. आता मला वाटते वन टू वनच तुमच्या सगळ्यांचा डाटा मी घेतो. तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे वगैरे या सगळ्या गोष्टी मी वन टू वनच घेणार आहे. तर सध्या तरी आता कौस्तुभ, रोहन, शिवम, इशिका आणि मानसी 5 जण तुम्ही माझ्याकडे आहात. आमची 8 जणांची टोटल टीम आहे आणि आम्ही 40 विद्यार्थी घेणार होतो. त्यापैकी 34 विद्यार्थी झालेले आहेत. 6 जागा रिकाम्या आहेत. 6 पेक्षा जास्त आम्ही विद्यार्थी घेऊ शकत नाही कारण आमची टीम मेंबर आमच्याकडे 8 आहे. आणि एक टीम मेंबर 8 विद्यार्थ्यांना सांभाळू शकतो. एक एक टीम मेंबर 5 विद्यार्थ्यांना सांभाळू शकतो. ठीक आहे. त्यामुळे तुमचे जर कोणी मित्र वगैरे असतील, तर त्यांना सांगा लवकरात लवकर जर काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, तर करून घ्या. नंतर डबल सीट जर फुल झाल्या, तर त्यानंतर एखाद्या वेळेस फीससुद्धा काउन्सिलिंगची वाढू शकते. जर तुम्ही बाकीच्यांची फीस बघितली असेल, तर फी भरपूर असते. 1,500 2,000 जर काहींची तर 10,000 पर्यंत सुद्धा फीज मी बघितलेली आहे. ठीक आहे. तर काउन्सिलिंग प्रोसेस आता कॅप राउंडची जी आपली प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये काय करणार आहे, आम्ही तुमच्या सगळ्यांचे डाटा एनालिसिस करणार आहे. तुमच्या सगळ्यांना कोणती ब्रांच हवी आहे, त्या ब्रांचनुसार तुम्हाला स्कॉलरशिप कोणती पाहिजे. टी-एफ-डब्ल्यू-एस एक नवीन पार्ट असतो. आता मानसी आणि इशिकाला त्याचा प्रॉब्लेम नाही. कारण महाराष्ट्र सरकारने 2024च्या जी-आरमध्ये विद्यार्थिनींना टी-एफ-डब्ल्यू-एस अलाऊ केलेलं आहे. टी-एफ-डब्ल्यू-एस म्हणजे म्हणण्यापेक्षा ट्युशन फी पूर्णपणे माफ केलेली आहे. सो इशिका आणि मानसी म्हणजे गर्ल्ससाठी ट्युशन फी पूर्णपणे माफ आहे. पण बॉईजसाठी टी-एफ-डब्ल्यू-एस कॅटेगरी थ्रू आपण अप्लाय केलं, तर विद्यार्थ्यांची सुद्धा म्हणजे बॉईजची सुद्धा ट्युशन फी पूर्णपणे माफ होऊ शकते. तर ते कशाप्रकारे होणार आहे, काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर आता तुम्ही अजिबात कन्फ्यूज होऊ नका, काहीच होऊ नका. का तुमचं इथून अ, इथून फक्त आपल्याला जुलै पूर्ण मंथ जाणार. जुलैपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं त्या एवढ्याच 2च गोष्टी. बाकी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट या 2 गोष्टी तर ऑटोमॅटिकली येऊन जाईल. जुलैपर्यंत तुम्हाला काही कन्फ्यूज होण्याची गरज नाही, काही कुठे जाण्याची गरज नाही. सगळ्या गोष्टी खूप सोप्या होणार आहेत. मी प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही मला WhatsAppला मेसेज करू शकता. ठीक आहे. आणि सेशन जर फ्रीमध्ये ठेवलं तर त्याला सुद्धा अटेंड करत राहा. फ्रीमध्ये सेशन यासाठी ठेवतो, की बरेच विद्यार्थी अफोर्ड करत नाही पर्सनल काउन्सिलिंग आणि त्यांचं सुद्धा चांगले पर्सेंटाइलवाले विद्यार्थी सुद्धा अटेंड करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही फ्री सेशन ठेवलं होतं. ठीक आहे. आता तुम्ही पर्सनली आहात, तुम्हाला सगळं वन टू वन इंटरॅक्शन करून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला थोड्या वेळात मी पुन्हा एकदा मेसेज करेल. तर मी ज्या गोष्टी तुम्हाला विचारेल त्यात तुम्ही थोडक्यात तिथं मला मेसेज करून सांगा. जेणेकरून तुमच्या डाटा एनालिसिसला मी आतापासून चालू करणार आणि तुमच्या ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस तुमची कॉलेजची लिस्ट चांगल्या प्रकारे बनवून मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. ठीक आहे. आता जर कोणाला डाउट असतील, काय तुमचे कन्फ्युजन असतील ते मला आता विचारा. ठीक आहे.
काय कन्फ्युजन कोणाला होतं मला क्लिअरली विचारा. मी तुम्हाला काही जरी अडचण असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे. एक-एक करून प्रॉब्लेम विचारा. ठीक आहे, इशिका बोल. एनी अदर हॅव एनी प्रॉब्लेम? थोडी तब्येत बरी नाही त्याच्यामुळे आवाज थोडासा खराब आहे. तेवढं थोडंसं मॅनेज करा. पुढच्या सेशनमध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे होईल. सर डिफेंस के लिए अलग से मेरिट लिस्ट आती है क्या? यस, डिफेंस के लिए अलग से मेरिट लिस्ट नहीं आती है। मेरिट लिस्ट तुम्हारी आएगी। मेरिट लिस्ट के बाद जो तुम्हारा कट ऑफ रहता है अ, जो सीईटी सेल का जो रिजल्ट आएगा, रिजल्ट आने के बाद उसमें आपको अलग-अलग टाइप के अलग-अलग टाइप के क्या बोलते मेरिट आपको अलग-अलग टाइप के दिखेंगी। ठीक है? तो उसमें आपका डिफेंस का भी मेरिट रहता, आपके कैटेगरी वाइज भी मेरिट रहता है और आपके होम यूनिवर्सिटी वाइज भी मेरिट रहता है। डिफेंस के लिए बहुत ज़्यादा कट ऑफ गिरता है कॉलेज का क्योंकि डिफेंस के बच्चे कम होते हैं। ठीक है? ओके, ठीक है, ठीक है. जरा जरा मेरी हिंदी कमजोर आहे. ठीक आहे. तर काही विषय नाही. आपलं काय आहे डिफेन्ससाठी सुद्धा वेगळी मेरिट लिस्ट लागत असते. तुम्हाला डिफेन्समध्ये तर विद्यार्थ्यांना खूप जास्त कट ऑफ पडत असतो कॉलेजचा. ठीक आहे. त्यामुळे तुझ्यासोबत मी वन टू वन इंटरॅक्शन करेल. त्यानंतर तुझ्यासाठी सुद्धा आपण डिफेन्समध्ये म्हटल्यानंतर तुला चांगलं कॉलेज मिळू मिळू शकतं. तर रोहन, शिवम, कौस्तुभ, मानसी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही का? सगळं क्लिअर आहे? क्रिस्टल क्लिअर? जर काही प्रॉब्लेम असेल, गोष्टी कळाल्या नसेल तर सरळ विचारा. एखाद्या वेळेस माझ्याकडनं सांगण्यातून एखादी गोष्ट राहू शकते. तुम्ही विचारल्यावर कदाचित मी ती सांगेल. त्यामुळे लाजू नका. इथं आपण 5च जण आहोत. ठीक आहे. आणि तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग घेतली आहे. सो वन टू वन इंटरॅक्शनसाठी पर्सनल काउन्सिलिंग घेतली आणि तुम्ही इंटरॅक्शनच करत नाहीत, कम्युनिकेटच करत नाही आहात. ते असं लेक्चर तर आम्ही YouTubeवर पण सोडणार आहोत. मग तुम्ही डायरेक्टली सुद्धा बघितलं असतं. पर्सनल काउन्सिलिंग घेतली तर तुम्ही वन टू वन इंटरॅक्शन केलं पाहिजे. बोल कौस्तुभ बोल. तर ते आधार कार्डवर आधी सर नाही. तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही ना पुढं. काय म्हटलं आधार कार्डवर काय? आधी सरनेम आहे म्हणजे नाही का हरिश्चंद्र सरनेम कौस्तुभ अगोदर आहे सोमनाथ आणि असं. नाव नंतर आहे. हां. अच्छा. बऱ्याचशा ठिकाणी होतो तसा प्रॉब्लेम. ते मी तुला बघून सांगतो. कारण स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते नाही चालत बरं का. स्पेलिंग मिस्टेक असेल तर नाही ते स्पेलिंग चालत नाही. मिस्टेक नाहीये. फक्त हां, थोडं ते आडनाव अगोदर आलेलं आहे, नाव नंतर आलेलं आहे. ठीक आहे. हो. अपडेट केलेलं आहे का आधार कार्ड? हां, अपडेट झालेलं आहे ना. ठीक आहे. मग काय नाही, मग काही प्रॉब्लेम नसतो. फक्त स्पेलिंग मिस्टेक चालत नसतात. हां. हं, ठीक आहे. त्याच्यानंतर मग पॅन कार्ड पण तसंच आलं. पॅन कार्ड सुद्धा तसंच आलंय का? हां, पॅन हां. कार्ड आणि आधार कार्ड आता मला वाटतंय बऱ्याचशा ठिकाणी तसंच होतंय, की आडनाव अगोदर येतंय आणि नाव नंतर येतंय. कॉलेजमध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घ्याल, त्यावेळेस सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तशाच असणार आहे. त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही. तरीही मी तुला व्हेरिफाय करून सांगतो. ठीक आहे. चांगलं आहे. असा काही ओके. प्रॉब्लेम असेल तर सांगा. असे काही प्रॉब्लेम असतात, जेणेकरून मग मला सगळ्या गोष्टी तुमच्याबद्दल माहिती होतात आणि मग मी तुम्हाला गाईड करू शकतो. आता कौस्तुभने सांगितलं तसं अजून रोहन तू पण विचारू शकतो. शिवम तू पण विचारू शकतो काही प्रॉब्लेम असेल तर. तर मानसी विचारतीये पर्सेंटाइलनुसार कॉलेज लिस्ट कधी देणार? तर मानसी कॅप राउंड ऑप्शन फिलिंग ज्यावेळेस चालू होणार आहे, ऑगस्टमध्ये चालू होणार आहे. पूर्ण ऑगस्ट मंथ तुमचा कॅप राउंडमध्ये जाणार आहे आणि त्या टायमिंगला ज्यावेळेस फॉर्म फिलिंग चालू होणार, त्याच्या थोडंसं अगोदर आम्ही तुम्हाला पूर्ण कॉलेज लिस्ट देणार आहोत. कारण तुम्हाला आता तुमच्या कट ऑफनुसार आणि कॅटेगरीनुसार आम्हाला सगळे कॉलेज बघायचे. कोणत्या कॉलेजला प्लेसमेंट चांगली आहे, कोणत्या कॉलेजचं कॅम्पस चांगलं आहे.
प्रत्येक कॉलेजबद्दल आम्ही ज्यावेळेस बघू, त्यावेळेस तुम्हाला विचारू, की हे कॉलेज बघ, या ठिकाणी अशा सगळ्या गोष्टी आहे, हे तुला चालेल का? आपण एक कॉलेज सगळ्यांसाठी 3 कॉलेज तरी सगळ्यांसाठी फिक्स करून घेणार आहोत. जेणेकरून कॅप राउंड 1 मध्ये तुम्ही 5 जण माझ्याकडे आहात. तुम्हा 5 जणाला सुद्धा 3 कॉलेजपैकी एक कॉलेज तर तिघांना अलॉट झालेलं असेल. ठीक आहे. असे 3 आपले रिक्वायर्ड कॉलेज आपण ठेवूया. नाहीतर काय होतं बरेचसे विद्यार्थी खूप हाय का 50% पडले आणि 60-70% वाले कट ऑफ कॉलेज वरती टाकले आणि कॉलेज लागलंच नाही. मग प्रॉब्लेम येऊ शकतो. पण आपण तुमच्या सगळ्यांचे जी कॉलेज लिस्ट आहे ती खूप चांगली बनवणार आहे जेणेकरून प्रत्येकाला कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज अलॉट झालंच पाहिजे. ठीक आहे. मानसी क्लिअर आहे? ओके. रोहन तुला काही प्रॉब्लेम? काही डाऊट? ठीक आहे. तर तुम्ही अजिबात कन्फ्यूज होऊ नका. काहीच गोष्टी नाहीये. एकदम सिंपल सगळ्या गोष्टी होणार आहे. प्रत्येक गोष्टी सांगायला मी तुमच्याकडे आहे. तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करा. काही प्रॉब्लेम आला तरी सुद्धा. सर कट ऑफ इन्क्रीज झाले आहे का? तर कट ऑफचा विषय सांगतो. दरवर्षी कट ऑफ इन्क्रीज होत असतात. ठीक आहे. आता विद्यार्थी आम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं होतं इंजिनिअरिंगला, त्यावेळेस 3 राउंड व्हायचे. कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3. पण आता विद्यार्थ्यांची संख्या एवढी वाढली आहे, कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे, की आता एम-एस-टी, सी-ई-टी सेल काय करते 4 राउंड घेते. कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 आणि लास्टवाला फायनल राउंड सुद्धा घेत असते. ठीक आहे. त्यामुळे कट ऑफ तर दरवर्षी वाढत असणार आहे. तरी त्यामुळे आपण तुमची ज्यावेळेस कॉलेज लिस्ट बनवणार आहे ना, त्यावेळेस तुम्हाला जर असेल 80% तर आपण 90% वाले कॉलेज सुद्धा टाकणार आहोत. आपण सी टाकणारच आहोत. तुमच्या सगळ्यांच्या लिस्टमध्ये सी असणार आहे. जर एखाद्याच्या नशिबात असेल सी तर एखाद्या लागून सुद्धा जाऊ शकतं. ठीक आहे, जोक होता. सी एवढ्या सहजी लागत नाही. ठीक आहे. सर कट ऑफ आणि एस-आय-टी इनटेक, सीट इनटेक्स इन्क्रीज होऊ शकता का? इनटेक इन्क्रीज होत नाही. आता ज्यावेळेस 1 मिनिट. माझी चार्जिंग लॅपटॉपची 1च मिनिट द्या मला. माझी चार्जिंग जर लॅपटॉपची संपली. ठीक आहे. सर काय सीट इनटेक इन्क्रीज होऊ शकतं का? तर इनटेक इन्क्रीज होत नाही. ज्यावेळेस काय होतं माहिती आहे का? आता ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होते त्याच्या अगोदर सी सेल एक नोटिफाईड करत असते. ज्यामध्ये सीट मॅट्रिक्स असतं माहिती आहे का? सगळ्या कॉलेजमध्ये किती-किती जागा आहेत, किती-किती व्हॅकन्सी आहेत, त्या सगळ्यांचं एक सीट मॅट्रिक्स आपल्याला मिळत असते. त्यामध्ये जर काही कॉलेजने एखादी ब्रांच ॲड केली, तर ब्रांच ॲड केली, काही व्हॅकन्सी वाढवल्या, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेव्हा कळतात. आता मागच्या वर्षीचा जो इनटेक होता, तो आपण YouTubeला कॉलेज रिव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये सांगत असतो, की कोणत्या कॉलेजमध्ये कितीचा इनटेक आहे. ठीक आहे. पण 2026चा जो इनटेक आहे, सीट मॅट्रिक्सच्या थ्रू आपल्याला ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या अगोदर कळणार आहे. म्हणजे ऑगस्टच्या थोडंसं अगोदर आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट व्हॅकंट आहे, हे कळणार आहे. व्हॅकंट म्हणजे सगळ्याच व्हॅकंट असणार आहे. इनटेक जर कोणी वाढवला, तर ते आपल्याला कळेल. आणि त्यावेळेस सुद्धा मला आठवण करून दे. त्यावेळेस सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी आपण जर एखादं कॉलेज असेल, त्या ठिकाणी मला एक सांगा एक गोष्ट, तुमच्यापैकी कोणी स्पॉट राउंडमध्ये जायला इंटरेस्टेड आहे का? म्हणजे एखादं कॉलेज पाहिजेच बाबा, असं कोणी आहे का? एखादी ब्रांच पाहिजेच. जेणेकरून आपण काय करू, आपण ज्यांना ठीक आहे. रोहनला पाहिजे. अ, रोहन कोणती ब्रांच पाहिजे बा? सर वैकेंट सर में ऑफलाइन ऑफलाइन ज़्यादा पड़ता है। इशिका मुझे आपका समझ में नहीं आपने क्या टाइप किया मुझे समझ में नहीं आया। सर वैकेंट सर में जा मतलब
ठीक आहे. रोहन रोहन कोणती ब्रांच पाहिजे तुला आणि कोणतं कॉलेज आहे जे तुला असं वाटतंय की तुला मिळायला पाहिजे? स्पॉट राउंड आता गोष्टी काय काय असतात 3 कॅप राउंड, एक फायनल राउंड. ठीक आहे. 3 कॅप राउंड, एक फायनल राउंड आणि त्यानंतर स्पॉट राउंड, इन्स्टिट्यूशनल राउंड आणि मॅनेजमेंट या 6 गोष्टी असतात ऍडमिशन पूर्ण होण्यासाठी. हे 4 राउंड असतात. कॅप राउंड, कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 आणि फायनल राउंड हे असतात सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस. ठीक आहे. सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस असतात. या ठिकाणी या 4 राउंड मध्येच तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिपचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही जात असाल स्पॉट राउंड मध्ये, जर तुम्ही जात असाल इन्स्टिट्यूशन राउंड मध्ये, जर तुम्ही जात असाल मॅनेजमेंट थ्रू ऍडमिशन घेण्यासाठी, तर कॉलेज तुमच्याकडनं 3 पट फी जास्त घेतं. विदाउट स्कॉलरशिप, विदाउट एनी गव्हर्नमेंट स्कीम तुमच्याकडनं कॉलेज 3 पट जास्त फी घेतं. त्यामुळे मी विचारतोय की एखाद्याला घ्यायचंच आहे का कॉलेज ब्रांच आणि ते तर त्यामध्ये आपण मॅनेजमेंट स्पॉट राउंड आणि इन्स्टिट्यूशनल राउंड मध्ये ट्राय करू शकतो. रोहन पीसीसी अँड एनी अदर रेप्युटेड कॉलेज. ठीक आहे. पीसीसीचा कट ऑफ 97-98 अशा प्रकारे असतो आय थिंक सीएसआयटीचा. तर पीसीसीआय मध्ये सुद्धा आपण आता स्पॉट राउंड आणि सीट मॅट्रिक्स आपण ज्यावेळेस बोललो, सीट मॅट्रिक्स प्रत्येक आता कॅप राउंड वनच्या अगोदर सीट मॅट्रिक्स एमएसटी सीईटी सेल सोडणार आहे. त्यामध्ये आपण सगळ्या सगळ्या कॉलेजचा काय इंटेक आहे तो आपल्याला कळणार. त्यानंतर कॅप राउंड वन झाल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होणार आणि काही सीट भरल्या जाणार. मग काही सीट भरल्यानंतर ज्या सीट व्हॅकंट राहत आहेत, त्याची सीट मॅट्रिक्स पुन्हा सीईटी सेल सोडत असते. कॅप राउंड 2च्या अगोदर. ठीक आहे. मग आपण पुन्हा ती सीट मॅट्रिक्स नुसार कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत त्या सगळ्या गोष्टी बघणार आणि त्यानुसार आपण कॉलेज लिस्ट बनवणार. आणि कॉलेज लिस्ट मी तुम्हाला अशी बनवून देणार आहे की तिन्ही कॅप राउंडसाठी तुम्ही सेम कॉलेज लिस्ट ठेवू शकता. कॅप राउंड 1, कॅप राउंड 2 आणि कॅप राउंड 3 मध्ये काय होतं, जरासा कट ऑफ कॅप राउंड 1 मध्ये जर हाय असेल, तर कॅप राउंड 2 आणि 3 मध्ये जरासा कट ऑफ खाली सरकत असतो. त्यामुळे आपण असे कॉलेज टाकणार आहे. कॉलेजचा कट ऑफ जरा जरी सरकला तरी तुम्हाला जे कॉलेज कॅप राउंड 1 मध्ये अलॉट झालंय, त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज कॅप राउंड 2 मध्ये अलॉट होणार. ठीक आहे. कट ऑफ सगळे वाढतायत, पण कट ऑफ कमी सुद्धा स्लाइटली होत असतात, जसं आपण कॅप राउंड पुढे जातो. कारण कॅप राउंड 1 मध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं, कॉलेज अलॉट झालं, तर बरेचसे विद्यार्थी ऍडमिशन घेऊन टाकतात. कॅप राउंड 2 आणि 3 मध्ये कॉम्पिटिशन थोडी-थोडी कमी होते. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी आता आज मला लक्ष्मण म्हणे, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. ठीक आहे. त्यामुळे म्हटलं सेशन ऑर्गनाइज करावं, की कन्फ्यूज होऊ नका. काही फंबल होण्याची गरज नाही, काही काही होण्याची गरज नाही. सगळ्या गोष्टी एकदम सिंपल आहे आणि तुमच्याकडे भरपूर टाईम आहे. फक्त या सगळ्या वेळेचा एक चांगल्या प्रकारे उपयोग करा. फर्स्ट इयर वगैरे काय असेल, आता फर्स्ट इयर तुमचं ज्यावेळेस चालू होईल, इंजिनिअरिंगसाठी नवीन पॅटर्न आलाय, 2025 पॅटर्न आलाय. सो या सगळ्या गोष्टीच्या अवेअर राहा. ठीक आहे. अभ्यास करा असं म्हणत नाहीये मी, कारण आता तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे. आता थोडंसं रिलॅक्स राहा. पण इंजिनिअरिंगला आल्यानंतर तुमची लाईफ थोडी अजून एन्जॉयबल होणार आहे फर्स्ट इयर. पण त्यानंतर परत तुमचा खडतर प्रवास चालू होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला पुन्हा ती मेहनत करावी लागणार आहे. 11वी-12वीला जी केली, तीच परत तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. नंतर तुम्हाला तुमचा संघर्ष वेगळ्या गोष्टीसाठी असणार आहे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टीवर सुद्धा आपण नंतर बोलू शकतो. ठीक आहे. तर सेशन डन करायचं आपण. काही काही प्रॉब्लेम असेल तर सांगा अजून सुद्धा. आणि तुम्हाला इथं जर बोलायला काही प्रॉब्लेम असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही पर्सनली मला WhatsAppला मेसेज करा. तुमचा काय जो डाउट असेल तो मला सांगा. मी तुमचा प्रत्येक डाउट सॉल्व्ह करेल. ठीक है? सर कॉलेज लाइफ भी हार्ड होती है क्या? कॉलेज लाइफ हार्ड नहीं होती है। मतलब कैसे बताओ? कॉलेज लाइफ हार्ड नहीं होती। फर्स्ट ईयर में तुम जब जाओगे तो फर्स्ट ईयर फुल एंजॉय करने का। फर्स्ट ईयर एंजॉय करने का, सेकंड ईयर में थोड़ी सी पढ़ाई की शुरुआत करने की। मैं एक्सपीरियंस से बता रहा हूँ। लेकिन एक एक बात है जो थ्रू आउट द इंजीनियरिंग आपको याद रखनी है। ठीक है? थ्रू आउट द इंजीनियरिंग एक बात आपको याद रखनी है कि आपको एंजॉय के साथ साथ आपके करियर पे भी फोकस करना है। ठीक है? क्योंकि मैंने ऐसे भी स्टूडेंट्स देखे जो 4 ईयर का इंजीनियरिंग होता है, 4 ईयर तक, 4th ईयर तक एंजॉय ही करते रहते हैं और उसके बाद जॉब ढूंढने जाते हैं।
तो जॉब तुमको ऐसे ही नहीं मिलने वाली, तुमको स्किल ग्रैब करने पड़ेंगे, स्किल्स ग्रैब करने पड़ेंगे, तभी तुमको जॉब जॉब मिलने वाली है। क्योंकि कंपटीशन इतना बढ़ गया है। अगर सीएसआईटी का अगर आप सोच रहे हो, सीएसआईटी में इतने बच्चे सीएसआईटी में मैकेनिकल के बच्चे भी अप्लाई करते, ईएनटीसी के भी करते, आईटी आईटी आईटीसीएस तो होते ही है, इलेक्ट्रिकल, सारे ब्रांच के लड़के आईटी के लिए ट्राई कर सकते हैं। लेकिन आप अगर कोर ब्रांच लेते हो तो कोर ब्रांच में हर कोई नहीं आता। कोर ब्रांच में आप अपना स्पेसिफिक स्टडी करते हो, ठीक है। तो कॉलेज लाइफ इजी होती है, फर्स्ट ईयर तो आराम से निकल जाएगा। और जब तुम जाओगे, गो विद द फ्लो, ठीक है। जब तुम जाओगे तो तुमको अपने आप सारी चीजें समझ में आएंगी, ठीक है। से हिंदी मेरी अच्छी हो गई क्या इशिका? ठीक है। स्पॉट राउंड में ऑफलाइन जाना पड़ता है क्या? ऑफलाइन स्पॉट राउंड में मैनेजमेंट के थ्रू अगर अगर आपको एडमिशन लेना है तो आपको ऑफलाइन जाना पड़ता है। इंस्टीट्यूशनल राउंड के थ्रू अगर आपको एडमिशन लेना है तो आपको ऑफलाइन जाना पड़ता है। और स्पॉट राउंड के थ्रू भी आपको ऑफलाइन जाना पड़ता है। ओनली कैप राउंड के प्रोसेस जो होते हैं वो ऑनलाइन होते हैं। बाकी ए कैप, जो जो स्पॉट राउंड, इंस्टीट्यूशनल राउंड एंड मैनेजमेंट को ए कैप बोलते हैं, ठीक है। उसमें अगर एडमिशन लेना है तो आपको ऑफलाइन जाना पड़ता है। इंस्टीट्यूशनल राउंड हर कॉलेज अपने अपने हिसाब से वैकेंसी जो रहती है वो अपने अपने हिसाब से इंस्टीट्यूशनल राउंड चलाते हैं। तो उसके हिसाब से हमें अप्लाई करना पड़ता है, ठीक है। ठीक है, एनी अदर प्रॉब्लम? ठीक है, कौस्तुभ डन, रोहन डन, शिवम, इशिका, मानसी, नो कंफ्यूजन? ठीक है, ठीक आहे, ठीक आहे. चला तर आपण काय करू आता, नेक्स्ट सेशन ज्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन आणि ते चालू होईल, त्यावेळेस एक छोटंसं सेशन आपण ठेवूया, जेणेकरून मी तुम्हाला शॉर्टमध्ये रजिस्ट्रेशन कसं होणार आहे, काय काय तुम्हाला माहिती भरायची आहे, डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर चला तर आपण सेशन ओव्हर करूया. ठीक आहे, धन्यवाद. थँक यू एव्हरीवन. बाय.